आदिती तटकरेंनी महायुतीच्या विरोधात काम केलं, शिवसेनेच्या महेंद्र थोरवेंचा आरोप। पालकमंत्री पद आदिती तटकरेंना नाही तर भरत गोगावलेंना द्यावं, महेंद्र थोरवेंची मागणी। महायुतीच्या नेत्यांना माहिती आहे की कुणाला कोणतं मंत्रिपद द्यायचं ते, त्यामुळे महेंद्र थोरवेंच्या बोलण्याकडे मी फारसं लक्ष देत नाही, आदिती तटकरेंचं महेंद्र थोरवेंना प्रत्युत्तर। परभणीत विकास कामांवर नाही तर वोट जिहादवर निवडणूक लढवली गेली। शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार आनंद भरोसेंची पराभवानंतर ठाकरे गटाचे आमदार राहुल पाटलांवर टीका। अमरावती जिल्ह्यात महायुतीचा विजय, बच्चू कडूंना आगाऊपणा नडला तर ननंदबाई दबावाचं राजकारण करत होत्या, नवनीत राणांचा यशोमती ठाकूरांना टोला। बच्चू कडू 20 वर्ष सत्तेत होते, मात्र त्यांनी विकास न करता नौटंकी केली, म्हणून जनतेने माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला निवडून दिलं, भाजप आमदार प्रवीण तायडे यांची टीका। यशोमती ठाकूर स्वतःचे खिसे भरण्यात व्यस्त होत्या, तिवसा मतदारसंघातून निवडून आलेल्या भाजप आमदार राजेश वानखेडेंचा घणाघात। माझ्या पराभवासाठी उद्धव ठाकरे स्वतः मतदारसंघात आले होते, मात्र जनतेनं मला पुन्हा एकदा काम करण्याची संधी दिली। विधानसभेत 5व्यांदा विजय झाल्यानंतर संजय राठोड यांची प्रतिक्रिया। नागपुरात देवाभाऊ भावी मुख्यमंत्री अशा आशयाचे बॅनर्स झळकले। विधानसभेत मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर भाजप कार्यकर्त्यांनी लावले बॅनर्स। पुसद विधानसभा मतदारसंघात एकाच कुटुंबाची सलग 72 वर्ष सत्ता। राष्ट्रवादीच्या इंद्रनील नाईकांचा 90,000पेक्षा अधिक मताधिक्य घेत दणदणीत विजय। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या शरद मैंद यांचा केला पराभव। इंद्रनील नाईकांच्या दणदणीत विजयानंतर पुसद शहरात लागले माजी मंत्री मनोहरराव नाईक यांचे बॅनर्स। बॅनरवर टायगर अभी जिंदा हैचा उल्लेख। आमदार विजयकुमार देशमुख यांचा सोलापूर उत्तर मतदारसंघातून सलग 5व्यांदा विजय। त्यांना शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्ते हितचिंतकांची मोठी गर्दी। सुजय विखेंसाठी कार्यकर्त्यांकडून टायगर अभी जिंदा हैचा केक। 40 वर्षांनंतर संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरात यांचा पराभव, त्यानंतर विखेंच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोषात वाढदिवस साजरा। नाशिक मध्य मतदारसंघात लोकसभेनंतर पुन्हा मुस्लिम मतांचं ध्रुवीकरण, काही ठिकाणी एकतर्फी मतदान झालं, नाशिक मध्यच्या आमदार देवयानी फरांदेंचा दावा। देवदत्त निकम या अपक्ष उमेदवाराने वळसे पाटलांना तारलं। शरद पवारांच्या देवदत्त निकम या उमेदवाराच्या नावाशी साधर्म्य असलेले देवदत्त निकम या अपक्ष उमेदवाराला 2900 मतं तर वळसेंचा अवघ्या 1100 मतांनी विजय। यवतमाळच्या राळेगाव विधानसभा मतदारसंघातून माजी मंत्री अशोक उईकेंची विजयी हॅट्रिक, अवघ्या 2900 मतांनी उईकेंचा निसटता विजय। स्थानिक आमदार कुठे दिसत नव्हते, पोर्शे कार अपघात प्रकरण हे निमित्त ठरलं, मात्र आता वडगाव शेरीमध्ये विकासावर काम करू, शरद पवार पक्षाचे आमदार बापूसाहेब पठारे यांची प्रतिक्रिया। संग्राम थोपटेंना कंटाळलेल्या भोरच्या जनतेने मला आमदार म्हणून संधी दिली, भोरचे नवनिर्वाचित आमदार शंकर मांडेकर यांची विजयानंतर पहिली प्रतिक्रिया। शांततेचं आवाहन करताना शेकडो नागरिकांच्या जमावाकडून पोलिसांना धक्काबुक्की। अकोल्यातील माळीपुरा चौकातील व्हिडिओ व्हायरल, रामदासपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। अकोल्यात विजयी मिरवणूक काढण्यावरून जमावाची पोलिसांसोबत बाचाबाची, यानंतर पोलिसांना धक्काबुक्की करणारे 8 आरोपी अकोला गुन्हे शाखेच्या ताब्यात। भंडाऱ्याच्या देवाडीमध्ये मद्यधुंद पोलीस कर्मचाऱ्यानं शेतकऱ्यांसह 2 गायींना चिरडलं, तिघांचाही घटनास्थळी मृत्यू। संतप्त ग्रामस्थांकडून पोलिसाला बेदम मारहाण। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।